मामा त्याची सुंदर कथा सांगायचे. असाच एक निदैवी होता. कुठूनच यश नाही, कधीच हाताला काही लागायला मिळालं, लागायचं नाही त्याच्या. म्हणजे त्यांचं दैव कसं त्या निदैवांचं, की मोती शोधण्यासाठी पाण्यामध्ये बुडी मारावी आणि मोती रहे पाणी में शंख लागे हात, अशी परिस्थिती. तसा हा निदैवी हा रस्त्याने चालला होता आणि रस्त्याने अडखळताना एखादा दगडाला कुठेतरी अडखळला आणि एकदम शंभो शंभो म्हणाला. तर आता ते भगवंत शिव हे अवढरदानी आशुतोष तेवढ्या एका नामस्मरणाने ते संतुष्ट झाले आणि ते म्हणाले की याला मी आता काहीतरी देतो, याचं भाग्य मी बदलतो. तर त्या पार्वती माता हसायला लागल्या. त्या म्हणाल्या, अहो हा सर्व पसारा मी मांडलाय, काय काय नमुने तयार केले माझे मला माहिती आहेत, तर तुम्ही नसत्या फंदाला लागू नका. ते म्हणाले, नाही मी मनात आणलं तर त्याला करीन मी श्रीमंत. त्या म्हणाले, करून पहा. यांनी एक भला मोठा हिरा त्याच्या वाटेत ठेवला आणि आता तो काही पावलं चालल्यावर त्याला तो हिरा दिसणार. तेवढ्यात या जो निदैवी होता त्याला असं आठवलं की जगात किती लोक आपल्यासारखे डोळस असतील, आंधळे पण खूप असतात, या आंधळ्यांना काय कष्ट होत असतील, आपण थोडा अनुभव घेतला पाहिजे. म्हणून तो डोळे मिटून चालायला लागला आणि त्याच दगडाला अडखळून तो पुढे पडला. दगड मागे राहिला हिऱ्याचा. याला माऊली म्हणतात की प्राप्तीचे निवेळे निदैवा आंधळेपणाचे डोहळे, असा तो निदैवी. पण या निदैवाला देखील त्याचं ते निदैव बाजूला करून सुखप्राप्ती, आणि ती साधी सुधी नाही, परमसुखाची प्राप्ती, आत्यंतिक सुखाची प्राप्ती, ज्याला वेदांतात म्हटलेलं आहे. आत्यंतिक दुःख निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, अशी करून देणारी जर काही व्यवस्था असेल तर तिला नाव आहे सेवा. म्हणून माऊली सांगतात की आघव्याची दैवा जन्मभूमी हे सेवा.